जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 21 मार्च. आजचे बोधवचन. ज्याची हाव म्हणजे वासना पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो. या कारणाने त्याला समाधान मिळत नाही. श्रीराम. शरीराला जशी त्वचा तशी मनाला वासना चिकटलेली असते. शरीराबरोबर त्वचेचा नाश आहे त्याप्रमाणे मनोलय झाल्याखेरीज वासना क्षय नाही. देव ऋषी मुनी यांनाही वासनेने छळले आहे. अहिल्यामुळे इंद्र सहस्त्राक्ष झाला तर मेनकेमुळे विश्वामित्राचे तप धुळीला मिळाले. सार्वभौम ययाती राजाने स्वतःच्या पुत्रापुढे भिकाऱ्यासारखा उभा राहून त्याच्या यौवनाचे दान स्वीकारले. खिरीची वासना मोडण्यासाठी श्री समर्थांनी ओकलेली खीरच भक्षण केली तर विवेकानंद तापलेल्या तव्यावर जाऊन बसले. देव मानव यांची वासनेनं मानहानी केली. कारण वासनेत जन्म आणि मृत्यू आहे. जीवनाच्या आदी अंती वासना आहे. एका शेतकऱ्याने मांजराच्या पिलाला गाईचं दूध पाजून वाढवलं. मांजर आता उंदीर खाणार नाही असं त्याला वाटलं. मांजर घेऊन तो मळ्यात गेला. बांधावरून एक उंदीर पळाला. मांजराने उडी मारून तो पकडला आणि खाल्ला. उपजत वासना कधी डोकं वर काढेल हे सांगता येत नाही. तात्पर्य इंद्रापासून मांजरापर्यंत सगळं जग वासनेनं व्यापलं आहे. वासना जीवाला अगतिक करते, भिकारी बनवते, याचना करायला लावते, अवहेलना करते, अपमानित करते, क्षणभंगूर सुखासाठी हीनदीन करते. श्री महाराज म्हणतात, वासनेचं देहाहंकाराशी लग्न लावलं आहे. पत्नी वासना पतीपेक्षा मोठी आहे. यांच्या पोटी 6 विकार जन्म पावले आहेत. या बलाढ्य संततीच्या मदतीने ही वासना जगाला त्राही भगवान करते. ही वासना तृप्त झाली नाही तरी तिची धाकटी बहीण आशा तिच्या मदतीला धावते. तो जीव वासना तृप्तीसाठी आशेवर अवलंबून असतो आणि उरला सर्वनाश ओढवून घेतो. द्यूतात महाबलाढ्य पांडव जिंकण्याच्या आशेने एकामागून एक डाव हारत होते. सगळं राज्य हरले आणि केवळ जिंकण्याच्या आशेने आपली धर्मपत्नी सती द्रौपदीवरही डाव लावण्याची नामुष्की त्यांना पत्करावी लागली. रेसच्या जुगारात एका क्षणात लक्षाधीशाचे भिक्षाधीश या आशेमुळेच होतात. आशा मोठी विषारी नागिण आहे. एका सुभाषितात असं वर्णन आहे, आशानाम मनुष्याणाम कश्चित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती यया मुक्ता प्रणश्यंती. अशी ही शृंखला माणसाचा नाश करते किंवा त्याला चंचल करते, अशांत करते. वासना मुक्तीशिवाय समाधान नाही. अनासक्ती किंवा वैराग्याने वासनाजय शक्य आहे. वैराग्य तो राज्यधारी, वैराग्य नाही तो भिकारी असं श्री समर्थ म्हणतात. मनोलयातही वासना क्षय आहे. प्रापंचिकाला वैराग्य किंवा उन्मनी अवस्था दैनंदिन व्यवहारात जमत नाही.
त्याऐवजी वासनेचं उदात्तीकरण करावं असा संतांचा उपदेश आहे. वासनेचं रूपांतर सद्वासनेत करावं. माणसाला हे साधणं शक्य आहे. त्याला बुद्धीचं वरदान आहे. आपले अंतिम हित कशात आहे हे तो जाणू शकतो. वासनेला योग्य वळण तो लावू शकतो. वर्षाकाळी पर्वत शिखरावर धो पाऊस पडतो आणि 12 वाटांनी वाहून जातो. ते पाणी अडवलं आणि जिरवलं तर त्यावर नंतर शेती फुलवता येईल. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही. पशु पक्षी चराचराला जीवन मिळेल. तसंच वासना ही सद्वासना केली तर जीवन कृतार्थ होईल. हा संतांचा उपदेश सार्थकी लागेल. आपण देवाजवळ प्रपंचासाठी काहीतरी मागतो. एक प्रकारची ती भीकच असते. या वृत्तीचं उदात्तीकरण तुकाराम महाराज कसं करतात पहा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, आम्हा घालावे सुखासी. अशी सद्वासना देवच पूर्ण करील. आशेवर अवलंबून राहण्याची जरूरही पडणार नाही. अखंड समाधान भोगायला मिळेल. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.